आज घातांक हा टॉपिक घेणार आहोत. या टॉपिकवरचे जे काही एक्झाम्पल असतील ते खूप सिंपल असतात, फक्त आपल्याला घातांकाचे नियम माहिती पाहिजे. त्यामुळे काय करा, हा पूर्ण व्हिडिओ बघा. आपण बघू घातांक म्हणजे इंडायसेस. ठीक आहे, तर घातांक कसा ओळखायचा, घातांक कसा काढायचा, ठीक आहे, घातांक असेल तर कसं सॉल्व करायचं, चला आपण आता बघू. ठीक आहे, समजा आपण उदाहरण घेऊ. 4च्या डोक्यावरती आहे 2. घातांक काय असतो नेमकं, ठीक आहे. 4 हा पाया आहे, 4 काय आहे, पाया आहे, आणि 2 हा त्याचा काय आहे, घातांक आहे, ज्याला आपण घातसुद्धा म्हणतो. घातांक म्हणजे काय बरं, एखाद्या संख्येला स्वतःशीच गुणणे, स्वतःशीच गुणायचं. ठीक आहे, किती वेळेस गुणायचं, आता 4ला किती वेळेस गुणायचं, 2 वेळेस, कारण घातांक किती आहे, 2 आहे, म्हणून 4ला किती वेळेस गुणायचं, 2 वेळेस गुणायचं. 4 गुणिले 4 किती होईल, 4 चोक किती होतील, 16 होतील. ठीक आहे, म्हणजे 4चा घातांक 2 किती आहे, 16 आहे. तुम्ही त्याला 4चा वर्गही म्हणतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट पुढे आहे समजा 5. ठीक आहे, 5च्या डोक्यावरती आहे 3. किती आहे, 5च्या डोक्यावरती 3 आहे. तर आपण काय करणार, 5ला किती वेळेस घेणार, 5 गुणिले 5 गुणिले 5 किती वेळेस घेणार, 5 आपण 3 वेळेस घेणार, कारण 5चा घातांक किती आहे, 3 आहे, म्हणून 5ला आपण 3 वेळेस घेतलं. 5 5 25 आणि 25 5 किती, 125. म्हणजे आपण म्हणू शकतो की 5चा घातांक 3 किती आहे, 125. ठीक आहे, आपण त्याला घनसुद्धा म्हणतो. आपण एखादं उदाहरण घेतलं आणखीन एखादं, तर समजा आपण घेतलं 2चा असा कंस जरी केला तर काही होत नसतं. ठीक आहे, कंस जर घेतला आपण, इथं घेतलं 4, 2चा घातांक किती आहे, आता 4 आहे. आपण जर असं घेतलं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 किती वेळेस घेतले आपण, 4 वेळेस घेतले. ठीक आहे, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, म्हणजे 2चा चौथा घातांक किती आहे, 16 आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही कोणताही घातांक काढू शकता. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, ती म्हणजे अशी की कोणत्याही संख्येचा जर 0वा घात असेल तर तो किती असतो, 1च असतो. हे तुम्हाला घातांकामध्ये ध्यानात ठेवावं लागेल. घातांक आपण कसा काढतो, आपण त्या संख्येला गुणाकारात घेतो, पण जर 2चा घात जर 0वा असेल तर उत्तर किती असतं, 1 असतं. समजा तुम्ही आणखी एखादं उदाहरण घेतलं की 88चा 0वा घात किती राहील, 1च राहील. ठीक आहे, तुम्ही जर घेतलं 100, ठीक आहे, 100चा 0वा घात किती असतो, 1च असतो. म्हणजे कोणत्याही संख्येचा 0वा घात किती असतो, 1 असतो. एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, चला आता आपण घातांकाचा पुढचा नियम बघू, जो आहे गुणाकारात पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करावी. गुणाकारात जर पाया समान असेल तर घातांकाची काय करावी, बेरीज करावी. चला उदाहरण बघू आपण. समजा 2च्या डोक्यावरती आहे 8. ठीक आहे, मध्ये आहे गुणाकार आणि 2च्या डोक्यावर आहे समजा 2. म्हणजे बघा तुम्ही, पाया समान आहे का त्याचा, बघा पाया समान असेल तर, पाया म्हणजे 2 आहे, इथं पाया 2 आहे, पाया समान आहे, आणि घातांक आहे 8 आणि घातांक आहे 2, तर घातांकाची काय करावं लागते, बेरीज करावी लागते, कारण का गुणाकार आहे म्हणून. ठीक आहे, तर आपण बघू घातांकाची बेरीज करू. आता इथं घातांक किती आहे, 8 आहे, इथं घातांक किती आहे, 2 आहे. घातांकाची काय होणार, बेरीज, म्हणजे काय करावं लागेल, बेरीज. पण बेरीज कधी करायची हे ध्यानात ठेवायचं, कधी, गुणाकारात. पाया समान असेल आणि गुणाकार असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते. ठीक आहे, तर आपण करू. इथं 2ला 2, 8 आणि 2 किती होणार, 10. हे काय झालं, गुणाकारात पाया समान असेल तर घातांकाची बेरीज अशा प्रकारे होते. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊयाचं. ठीक आहे, 5च्या डोक्यावरती समजा आहे 3 आणि गुणिले 5च्या डोक्यावरती आहे 2. याचं पण आपण बेरीज करणार कशी, पाया समान आहे, पाया काय आहे, समान आहे, म्हणजे घातांकाची काय होणार, बेरीज, म्हणजे 3 आणि 2ची काय होणार, बेरीज होणार. म्हणजे 3 आणि 2 काय आहे, घातांक आहे. हे पहा, याचा घातांक 3 आहे, याचा घातांक 2 आहे, घातांकाची काय झाली, बेरीज झाली. ठीक आहे, हे 5ला 5. ठीक आहे, 3 आणि 2 किती होणार, 5, म्हणजे 5चा घातांक 5 आला. ठीक आहे, अशा प्रकारे आपण करू शकतो. आता जर समजा मायनस आलं तर, ठीक आहे, समजा असं असेल तर 3च्या डोक्यावरती आलं -8 आणि गुणिले 3च्या डोक्यावरती आलं 10, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार, अशा वेळेस पण तोच नियम वापरायचा. कोणता, गुणाकार असेल, पाया समान असेल तर आपण काय करणार, घातांकाची बेरीज करणार. कशी, हे 3ला 3. ठीक आहे, हे -8 आणि हे +10ला +10. ठीक आहे, आता करू. हे 3ला 3. ठीक आहे, आता इथं आपण नियम वापरला. ठीक आहे, नियम कसा होता आपला, आपण नियम असा होता की पाया सारखा असेल, गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करा. आपण नियम वापरला. इथून पुढं काय, आता कॅल्क्युलेशन आहे, आता नियम नाही, आता फक्त कॅल्क्युलेशन. 3ला 3. हां, इथं चिन्ह वेगळे वेगळे आहे म्हणल्यावर वजाबाकी होणार. 10 मधून 8 गेले तर किती उरणार, इथं उरणार बघा 2, आणि मोठ्या संख्येत चिन्ह प्लस. कळतंय काय केलं, अशा प्रकारे मायनस असताना सुद्धा आपण हा नियम वापरू शकतो, पण कधी मध्ये गुणाकार पाहिजे आणि पाया समान पाहिजे. आता असंच काय करू, आपण भागाकारासाठी वापरू.
भागाकार असताना पाया समान असेल तर घातांकाची काय होते आता वजाबाकी होते. चला याचं एखादं उदाहरण बघू आपण. समजा असं आहे 8च्या डोक्यावरती आहे समजा 4. किती आहे 4 आहे, मध्ये भागाकार आहे, मध्ये आहे भागाकार आणि परत 8च्या डोक्यावरती आहे समजा 2. आता याला सॉल्व करू आपण. बघा बरं भागाकारात काय होतं घातांकाची वजाबाकी होते पण पाया समान पाहिजे. पहा बरं पाया समान आहे का, याचा पाया 8 आहे, याचा पण पाया 8 आहे, म्हणजे पाया समान आहे आणि भागाकारात काय होते घातांकाची वजाबाकी म्हणजे 4ची आणि 2ची काय होणार वजाबाकी होणार. कळतंय घातांकाची काय झाले वजाबाकी झाली. ठीक आहे नेक्स्ट पुढं हे 8 जशाला तसे 4 - 2 किती येणार 2 येणार. ठीक आहे कळलं आहे कसं आलं. याचं आणखीन एखादं उदाहरण घेऊ आपण. समजा 4च्या डोक्यावरती आहे समजा 2. ठीक आहे 4च्या डोक्यावरती आहे 2 भागिले परत 4च्या डोक्यावरती आहे समजा 3. याची काय होणार वजाबाकी होणार. याची काय घेणार आपण वजाबाकी घेणार. कशी हे बघा पाया समान आहे तर घातांकाची काय होणार वजाबाकी म्हणजे 2 - 3 होणार. कळलं सगळ्यांना कसं आलं आहे. ठीक आहे घातांकाची वजाबाकी का झाली कारण मध्ये भागाकार आहे आणि पाया समान आहे. 2 - 3 किती येणार 4च्या डोक्यावरती येणार -1 येणार कारण का इथं वजाबाकी होणार. 3 मधून 2 गेले 1 उरला, मोठ्या संख्येत चिन्ह काय आलं मायनस. ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही गुणाकारात बेरीज होते आणि भागाकारात काय होते वजाबाकी होते. आता तिसरा नियम बघा. ठीक आहे तिसरा नियम काय सांगतो घातांकाचा घातांक बघा घातांकाचा घातांक गुणाकारात असतो. आता याचं एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला कळून जाईल. ठीक आहे बघा कसं तर आता समजा आपण घेतलं 4. ठीक आहे 4च्या डोक्यावरती आहे 2 आणि त्याच्या डोक्यावरती आहे समजा उदाहरणार्थ 5. बघा बरं आपण काय समजायला 4चा घातांक 2 आणि त्याचा घातांक किती 5 म्हणजे घातांकाचा घातांक आणि त्याचा घातांक काय असतो गुणाकारात असतो. हे तुम्ही ध्यान ठेवायचं. घातांकाचा घातांक काय असतो गुणाकारात असतो म्हणजे 4ला 4 कारण 4 काय आहे पाया आहे. हे 2ला 2 हां आणि 5ला 5. आता दोघांमध्ये कोणतं चिन्ह येणार गुणाकारा चिन्ह येणार कारण का गुणाकारात असतो. घातांक 2 आणि त्याचा घातांक 5 कशात असतो गुणाकारात असतो. तर घातांकाचा घातांकाच्या मध्ये काय असतं गुणाकार असतो. पाया 4 जशाला तसा. हे 4ला 4 2 किती होणार 10 होणार. म्हणजे बघा घातांकाचा घातांक काय असतो 2 10 म्हणजे घातांकाचा घातांकामध्ये काय असतं गुणाकार असतो. ठीक आहे आपण आणखीन एखादं उदाहरण घेऊ. समजा दुसरं एखादं उदाहरण समजा असं असेल तर 4/5 हां याच्या डोक्यावरती आहे 2 आणि असा मोठा ब्रॅकेट आहे समजा मोठा ब्रॅकेट आहे आणि त्याच्या डोक्यावरती आहे 3. असं असेल तर तोच नियम कोणता इथं पाया काय आहे 4/5. 4/5 काय आहे पाया आहे. याचा घातांक 2 आहे आणि त्या घातांकाचा घातांक किती आहे 3 आहे. ठीक आहे म्हणजे 4/5ला 4/5 जशाला तसं 4/5ला 4/5 जशाला तसं हा 2ला 2 आणि हा 3 त्याच्या गुणाकारात. कशामुळे गुणाकार झाला समजलंय. हा 3 कशामुळे गुणाकारात आला कारण का यांच्यामध्ये गुणाकार असतो. घातांकाचा घातांक या दोघांच्या मध्ये काय असतो गुणाकार असतो. घातांकाचा घातांक गुणाकारात असतो. त्या प्रकारे आपण हे केलेलं आहे. 4/5ला 4/5 आणि 2 किती 6. कळतं सगळ्यांना. हे झालं 2 6 म्हणजे घातांकाचा घातांक गुणाकारामध्ये असतो. ठीक आहे आता बघू पुढचा नियम चौथा. घातांकामध्ये छेदाचा अंश किंवा अंशाचा छेद केल्यास घातांकाचे चिन्ह बदलावे. असं याचं उदाहरण घेऊ आपण. समजा बघा असं असेल तर समजा 2च्या डोक्यावरती आहे -3. 2च्या डोक्यावर किती आहे -3. तर जर समजा तुम्ही काय केलं माहिती आहे का बघा याला 2 जे आहे सध्याला कुठं आहेत अंशात आहे. समजा आपण 2ला काय केलं छेदात घेऊन गेलो. 2ला आपण कुठं घेऊन गेलो छेदामध्ये. आता सध्याला कुठं आहे 2चा -3 अंशात आहे. बघा ना तुम्ही अंशामध्ये आहे. याला आपण छेदात नेलं म्हणजे असं उलटं केलं व्यस्त केलं. बघा छेदाचा अंश किंवा अंशाचा छेद आपण काय करू लागलो अंशाचा छेद करायला लागलो म्हणजे याला छेदामध्ये घेऊन चाललो. तर हे काय होणार 2च्या डोक्यावरती किती होणार 3 होणार. 2च्या डोक्यावरती किती झालं 3 कारण का अंशाचा काय झाला छेद झाला. तर असं होतं. ठीक आहे आता तुम्ही याचं उदाहरण जर म्हणलं बघा आणखीन एखादं जर उदाहरण म्हणलं आपण आणखीन एखादं उदाहरण घेऊयाचं की समजा 4 आहे. ठीक आहे 4च्या डोक्यावरती समजा -3 आहे. किती आहे -3 आहे. ठीक आहे किंवा किती घेऊ शकतो आपण याला पण आपण खाली नेलं तर काय होईल 4च्या डोक्यावर किती होणार 3 होणार कारण का अंशाचा आपण काय केला छेद केला. ठीक आहे याचं उलटं पण करू शकता बरं असं काही नाही. ठीक आहे समजा असं असेल 10 आहे. ठीक आहे 10च्या डोक्यावरती समजा 2 आहे. 10च्या डोक्यावरती 2 आहे आणि आपलं कसं विचारलं माहिती आहे का 1/10चा असा बॉक्स दिला रिकामी जागा भरायची आपल्याला. आपल्याला काय करायची इथं रिकामी जागा भरायची आहे. तर सांगा बरं रिकाम्या जागेमध्ये उत्तर किती येईल. या रिकाम्या जागेमध्ये उत्तर किती येईल सांगा बरं
किती येईल तर या नियमानुसार अंशाचा छेद किंवा छेदाचा अंश करताना काय होतं, चिन्ह त्या घातांकाचं बदलतं. ठीक आहे. तर सांगा मग काय येईल उत्तर. 10चा दुसरा अंशात आहे, जर मी छेदात नेलं तर काय होईल बरं, काय होईल याचं, काय होईल माहिती आहे का, याचं होईल -2 होईल. काय होईल, -2 होईल. कळतं सगळ्यांना. ठीक आहे. किंवा आणखी एक उदाहरण घेऊ आपण असं बघा, 4/5 डोक्यावरती आहे समजा, याच्या आहेत उदाहरणार्थ आपण घेऊ 4. 4/5च्या डोक्यावर किती आहेत, 4 आहे. ठीक आहे. याचं आपण जर व्यस्त केलं तर, व्यस्त म्हणजे उलटं, जो 5 आहे तो घेतला अंशामध्ये आणि जो अंशातला 4 आहे तो घेतला छेदामध्ये, तर काय होणार बरं, वरती होणार -4. कळतं आहेत का. म्हणजे काय केलं आपण, 4 हे अंशातले भागाकारात घेतले, छेदात नेले आणि छेदातला 5 वरती घेतला अंशात, तर काय होतं, 4चं -4 होणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे 4 नियमानुसार आपण कसाही घातांकाचा प्रश्न असेल तर तो सॉल्व्ह करू शकतो.